नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 7वी इतिहास नागरिकशास्त्रामधील नागरिकशास्त्रातील पाठ 2 संविधानाची उद्देशिका. मागील पाठात आपण काय शिकलो? संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केली. संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार करावे लागतात. हे सर्व आपण मागील पाठामध्ये पाहिलं. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांचे एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. या प्रस्तावनेलाच उद्देशिका असे म्हणतात. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करते. संविधान हा आपल्या देशाचा कसा आहे? मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात आणि त्यांचे एकत्रितपणे थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. या प्रस्तावनेलाच उद्देशिका असे म्हणतात. आपल्या देशाचा काय संविधान हा कसा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. सर्व जो कारभार आहे तो संविधानानुसार चालतो. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. म्हणजे समजा एखादा कायदा केला तर तो कशासाठी केला जातो किंवा त्यामुळे काय साध्य होतं, ते असे काही हेतू असतात, निश्चित हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांचे एकत्रितपणे थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. या प्रस्तावनेलाच उद्देशिका असे म्हणतात. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हटले जाते. उद्देशिका हे आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते. संविधानाची उद्देशिका वाचा. तुम्हाला काय सांगितलेलं आहे करून पाहिला तर संविधानाची उद्देशिका वाचा, त्यातील शब्दांची सूची तयार करा आणि हे शब्द तुम्ही इतरत्र कोठे वाचता ते शोधायला सांगितलेले आहेत. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्ये, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या जातात. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलेले आहे. त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण समजावून घेऊया. आपण सर्व कसे भारताचे नागरिक आहोत, बरोबर. आपल्या सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते. मग यातील काही मूल्ये, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या जातात. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात कशी होती माहिती आहे? आम्ही भारताचे लोक या शब्दाने होते. मग भारताचे कसं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलेले आहे. मग हे जे संज्ञा आहेत सगळ्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या सर्व संज्ञांचा अर्थ आपण समजावून घेऊया. सुरुवातीला बघा काय आहे, एक पहिली संज्ञा आहे ती सार्वभौम राज्य. आता सार्वभौम राज्य म्हणजे काय? भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो.
सार्वभौम राज्य म्हणजे काय पाहूया. आपल्या भारतावरती काय झालेलं आहे, ब्रिटिशांनी राज्य केलेले, ब्रिटिशांची राजवट होती आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी काय झालं, ही ब्रिटिशांची राजवट संपली आणि आपला देश स्वतंत्र झाला. मग भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले, म्हणजेच आपला देश स्वतंत्र झाला म्हणजे भारताला काय झालं, सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे, एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे याचा अर्थ सार्वभौम असे आहे. म्हणजेच एखादं राज्य पूर्णतः स्वतंत्र असणे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. असे राज्य म्हणजे ते सार्वभौम राज्य झाले. सार्वभौम याचा अर्थ आहे की पूर्णपणे स्वतंत्र असणे. आता बघा, आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाही सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. आता दुसरी संज्ञा पाहूया, समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. समाजवादी राज्य. समाजवादी राज्य असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवरती सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते, म्हणजे समाजवादी राज्य. आता तिसरं पाहूया आपण, धर्मनिरपेक्ष राज्य. उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितलेले आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. धर्मनिरपेक्ष राज्य ही तिसरी संज्ञा आहे. उद्देशिकेने काय केले, धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितलेले आहे. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते, म्हणजे धर्मामध्ये भेदभाव केला जात नाही. सर्व धर्म समभाव मानले जातात. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही, म्हणजेच धर्मनिरपेक्ष राज्य होय. माहित आहे का तुम्हाला, मध्ये पहा, धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद आणि हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण यांचा विचार करणेही आवश्यक असते. धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद आणि हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण यांचा विचार करणेही आवश्यक असते. चौथा संज्ञा आहे लोकशाही राज्य. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते, बरोबर. लोकशाही राज्य, लोकशाहीत काय असते, राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणूनच ठराविक काळानंतर निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात आणि संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात.
लोकशाही राज्य. लोकशाहीत काय होतं, राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. मग त्यांच्यानुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते. म्हणूनच ठराविक काळानंतर निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात आणि संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. आता 5वी संज्ञा आहे गणराज्य. आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे. बरोबर. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. राज्यसत्ताक पद्धतीत ही पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात. राज्यसत्ताक पद्धतीत जातात, परंतु अशी नॉर्मली ही पदे आहेत ती कसं सार्वजनिक पदे असतात. ही कोणती सार्वजनिक पदे वंश परंपरेने येत नाहीत. गणराज्य पाहूया आपण. आपल्या देशात लोकशाही बरोबरच काय गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदे कशी आहेत सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. राज्यसत्ताक पद्धतीत ही पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात. आता आपण पाहूयात की चर्चाकारामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे. माझे कुटुंब यावर दीपाने काही लिहिले आहे ते वाचा. माझे कुटुंब यावरती दीपाने काहीतरी लिहिले ते वाचा. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाहीत. माझे आई बाबा घरातले सगळे काम एकत्रपणे करतात, त्यात आमचाही वाटा असतो. परस्पराशी बोलताना आम्ही शक्यतो न भांडता बोलतो. भांडलो तरी लवकरच ते मिटून परस्परांचे म्हणणे ऐकून घेतो. कोणताही बदल करायचा असेल तर आजी आजोबांना हे विचारले जाते. अनुजाला शेतीच्या अभ्यासात संशोधन करायचे आहे, तिचा निर्णय सर्वांना आवडला. दीपाच्या घरात लोकशाही पद्धत आहे असे तुम्हाला वाटते का? लोकशाहीची कोणती वैशिष्ट्ये या परिच्छेदात आढळतात? हे दीपाने तिच्या कुटुंबाविषयी लिहिलेले आहे की लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाहीत. माझे आई बाबा घरातले सर्व काम एकत्रितपणे करतात. माझे आई बाबा घरातले काम सर्व एकत्रितपणे करतात. आम्हीही त्यांना मदत करतो. परस्पराशी बोलताना आम्ही शक्यतो न भांडता बोलतो. भांडलो तरी ते लवकरच मिटवून परस्परांचे म्हणणे ऐकून घेतो. कोणताही बदल करायचा तर आम्ही आजी आजोबांना हे विचारतो. अनुजाला शेतीच्या अभ्यासात संशोधन करायचे आहे तर तिचा निर्णय सर्वांना आवडला. म्हणजे तिला शेतीच्या अभ्यासात संशोधन करायचे तर सर्वांनी त्याला मान्यताही दिली घरात. की असं नाही की तू हेच करायचं तू तेच करायचं असं तिच्या कुटुंबात नाहीये. दीपाच्या घरात लोकशाही पद्धत आहे असे तुम्हाला वाटते का? म्हणजे सगळ्यांचा सर्व बाजूने विचार केला जातो तर दीपाच्या घरामध्ये लोकशाही पद्धत आहे का असे तुम्हाला वाटते का? लोकशाहीची कोणती वैशिष्ट्ये या परिच्छेदात आढळतात असं तुम्हाला विचारलेलं आहे. उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता या 3 मूल्यांची आणि त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. उद्देशिकेने काय केलेलं आहे? सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा आपण अर्थ समजावून घेऊया. पहिलं मूल्य आहे न्याय. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीनेच उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. न्याय म्हणजे काय तर अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. आणि उद्देशिकेमध्ये काय केले? 3 प्रकारचे न्यायाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे सामाजिक न्याय. व्यक्तींमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग या आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. सामाजिक न्यायामध्ये काय आहे? व्यक्तींमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये.
सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. दुसरा आहे आर्थिक न्याय. सामाजिक न्याय आपण बघितला. आर्थिक न्यायामध्ये भूक, उपासमार, कुपोषण या बाबीमुळे, गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले कुटुंब आणि कुटुंबांचे पालनपोषण करण्यासाठी काय करायचं, उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. आर्थिक न्यायामध्ये बघा, भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. बरोबर. भूक, उपासमार आणि कुपोषण या बाबी कशामुळे होतात, तर दारिद्र्यामुळे निर्माण होतात. मग गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपल्या आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आणि आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिला आहे कोणत्याही भेदभावाशिवाय. भेदभावाशिवाय ह्याने हाच करायचा धंदा, त्याने तोच करायचा असं नाहीये. याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही म्हणजे चांगल्या प्रकारे, चांगल्या दृष्टीने कुठलाही व्यवसाय, धंदा करून तुमच्या कुटुंबाच्या तुम्ही गरजा पूर्ण करू शकता. हे प्रत्येकाला दिलेले स्वातंत्र्य आहे. आता राजकीय न्याय. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. सामाजिक न्याय काय आहे, तर राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे आणि त्यानुसार वयाचे 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. आता दुसरं आहे ते स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक, अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसारच वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. स्वातंत्र्यामध्ये बघा, स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावरती जाचक, अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमताचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. म्हणजे विचार आणि अभिव्यक्ती म्हणजे विचार आणि आपण काय आपल्याला बोलायचे आहे वगैरे ते बोलण्याचे स्वातंत्र्य हे व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. बरोबर. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्याने एकोपा वाढतो. एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणी काय होते, आपल्यातील सहकार्याने एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. श्रद्धा, समजुती, उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे आणि उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. आता बघा 3 नंबरला आहे ते समता. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी या बाबतीत समतेची हमी दिली आहे. उद्देशिकेने काय केले आहे, भारतीय नागरिकांना दर्जा, संधी या बाबतीत समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल याचा अर्थ आहे. उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्वाची मानली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल याचा अर्थ आहे उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी आणि सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. चर्चा करामध्ये स्वातंत्र्यासंबंधी काही विधाने खाली दिली आहेत त्यावर चर्चा करा. सण उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करताना काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे
आपल्या स्वातंत्र्यावर बंधने येत नाहीत. स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे वागणे नाही, तर जबाबदारीने वागणे होय. या बाबींवरती तुम्हाला चर्चा करायला सांगितलेली आहे. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वांचा उल्लेख केला जातो. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तींची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. आता आपण पाहूयात बंधुता. संविधानकारांना असे वाटत होते की न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणून बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्टिकेत समाविष्ट केले आहे. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे होय. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्याबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. बंधुता म्हणजे काय, तर संविधानकारांना असे वाटत होते की समजा न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन जर भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही, त्यामुळे कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोग होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची निर्मिती आणि उद्दिष्टिकेत समाविष्ट केले आहेत. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे होय. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्याबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने व सन्मानाने वागावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींना दिला पाहिजे. म्हणजे सर्वांचाच सन्मान होईल, सर्वांचाच आदर होईल. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. तो कसा, तर व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. बरोबर. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबींवर ठरत नाही, तर त्यात त्याचा स्वतःचा सन्मान असतो. मग आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला सर्वांनी आदराने सन्मानाने वागावे, तर आपण सुद्धा प्रत्येकाला आदराने सन्मानाने वागवले पाहिजे. तर प्रत्येक जणाला आदर आणि सन्मान मिळत जाईल. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिचा स्वातंत्र्य आणि हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय आणि समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अगदी सोपे होईल. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतः अर्पण केले आहे. या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो. तर आज इथे हा आपला पाठ संपलेला आहे. आपण पाहिलेत उद्देशिकेची वैशिष्ट्ये काय होती ती पाहिली आहे. त्याच्यातील जे संकल्पना आहेत, जे संज्ञा आहेत त्याचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे. पुन्हा भेटूयात नवीन पाठासोबत.